केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी आज अंदमानच्या समुद्रात भारतातील पहिल्या खुल्या समुद्रातील सागरी मत्स्यपालन प्रकल्पाचा शुभारंभ केला। श्रीविजयपुरम इथल्या नॉर्थ बे इथं या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं। भारताच्या विशाल महासागरीय संसाधनांद्वारे नील अर्थव्यवस्था साकार करण्याच्या दिशेनं उचललेलं हे पहिलं मोठं पाऊल आहे, असं जितेंद्र सिंह यावेळी म्हणाले। हा उपक्रम भारताच्या महासागरांच्या आर्थिक क्षमतेचा उलगडा करण्यासाठी उचललेल्या सर्वात सुरुवातीच्या आणि महत्त्वपूर्ण पावलांपैकी एक आहे, असं ते म्हणाले। भारताच्या सागरांमध्ये हिमालयीन आणि मुख्य भूमीच्या संसाधनांप्रमाणेच प्रचंड आणि वैविध्यपूर्ण आर्थिक क्षमता आहे, मात्र त्याकडे अनेक दशकांपासून योग्य लक्ष दिलं गेलं नाही। स्वातंत्र्यानंतर जवळजवळ 70 वर्ष भारताच्या सागरी संसाधनांचा मोठ्या प्रमाणात शोध लागला नाही, असं ते म्हणाले। 2014 पासून राष्ट्रीय विचारसरणीत मूलभूत बदल झाल्याचं अधोरेखित करत भारताच्या सागरी क्षेत्रात आर्थिक विकासासाठी समान संपत्ती आणि संधी आहेत हे सरकारनं ओळखलं आणि त्या दिशेनं काम सुरू केलं, याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत, असं ते म्हणाले। भारताच्या